तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका एकदम वेगळी आणि चवदार रेसिपी दाखवतले। तुम्ही एकाच पापडापासून 5 नवीन फ्लेवर असो ह्यो प्रयोग तुम्ही कदाचित पहिल्यांदाच बघत असाल। आज मी तुमका टोमॅटो, बटाटा, पुदिना, बीट आणि लसूण या फ्लेवरचे पापड मी आज तुमका दाखवतले। हे पापड दिसाक रंगीत असले तरी खाव कुरकुरीत आणि चवीक एकदम मस्तच असत। आणि हे पापड घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीत तयार केले जातात। तर मग एकाच पापडापासून 5 नवीन फ्लेवरचे पापड बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलात नसेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिला आपण 5 फ्लेवरच्या पापडांचा पीठ तयार करून घेऊया। पहिल्या मी लसणाचे पापड कसे बनवतात ते दाखवते। हे बघा, मी अर्धी वाटी लसूण घेतलं, ही चांगली सोलून धुवून घेतलंय। आता ह्याच्यात मी 3 ते 4 हिरवी मिरची घातले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घालू शकतात। आता ह्या मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक लावून घेऊया। आता हे बघा, मी ह्या मिश्रण चांगलं बारीक लावून घेतले मिक्सरला। आता ह्या मिश्रण एका पातेल्यात काढून त्याच्यात 2 कप तांदळाचं पीठ टाकून घेऊया। ह्या तांदळाचं पीठ चांगलं चाळून घ्यायचा। आता ह्या तांदळाचं पीठ आपण मिक्स करून घेऊया। आता ह्या पिठात थोडं पाणी घालून ह्या मिश्रण तयार करून घेऊया। लक्षात ठेवा, ह्याच्यात एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर ह्या मिश्रण आपला पातळ पण होऊ शकतं। आता ह्या मिश्रणात आपण 1 चमचा जिरा, 1 चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून ह्या मिश्रण चांगला मिक्स करून घेऊया। आता ह्या मिश्रण बरोबर झाला की नाही ह्या बघूसाठी, आता ह्या मिश्रण घट्ट झाला की पातळ झाला ह्या ओळखूसाठी हे मी एक ताटली घेतलंय। तुम्ही स्टीलची किंवा जर्मनची पण ताटली घेऊ शकता। हे बघा, मी ताटलीच्या उलट्या बाजूक मी असं ह्या मिश्रण 1 चमचा टाकून घेतलंय आणि ही ताटली अशी गोल फिरवायची जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले तशी। हे बघा, ह्या मिश्रण बघा एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, जसं आपलं पापड असतं ना सेम तसं। हे बघा, मग ओळखायचं आपला मिश्रण परफेक्ट तयार झाला। आता आपण टोमॅटो फ्लेवरचं मिश्रण बनवून घेऊया। आता हे बघा, मी 4 टोमॅटो घेतले, ते चांगले धुवून त्याच्यातले बिये काढून हे बारीक कापून घ्यायचे। आता हे आपण मिक्सरला बारीक लावून घेऊया। हे बघा, मी मिक्सरला बारीक अशी पेस्ट केलंय। आता ही पेस्ट आपण एका भांड्यात ओतून घेऊया। आता मी ह्याच्यात 2 कप तांदळाचं पीठ टाकून हे मिक्स करून घेतोय। ह्याच्यात जास्त पाणी ओतायचं नाही, थोडं पाणी ओतूनच ह्या पीठ आपण मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यात मी 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरे टाकून ह्या मिश्रण मिक्स करून घेते। आता हे मी बीटाच्या फ्लेवर पापडाचा मिश्रण बनवून घेतोय। हे मी 2 मध्यम आकाराचे बीट घेतलंय, हे सोलून ह्याचे बारीक तुकडे करायचे। आता हे मिक्सरला आपण बारीक लावून घेऊया। हे बघा, मिक्सरला लावताना ह्याच्यात तुम्ही पाणी ओतलात तरी चालेल। आता हे बीट आपण एका भांड्यात ओतून घेऊया। आता ह्याच्यात आपण 2 कप तांदळाचं पीठ टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून झाला। आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ, 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग टाकून ह्या मिश्रण चांगला मिक्स करून घेतोय। आता मी पुदिना फ्लेवर पापडाचं मिश्रण बनवून घेते। आता हे बघा, मी 1 कप पुदिना घेतलाय, त्याच्यात मी 2 ते 3 हिरवे मिरची टाकले। हिरवे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ह्या मिक्सरला लावताना मी पाणी ओतलंय आणि ह्या मिक्सरला लावून घेतलंय। आता ही पेस्ट एका भांड्यात ओतूया। ही पेस्ट करताना एकदम बारीक करून घ्यायची। आता त्याच्यात मी 2 कप तांदळाचं पीठ टाकून ह्या मिक्स करून घेते। आता ह्याच्यात मी 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून
ह्या चांगला आपण मिक्स करून घेऊया। आता मी बटाटा पापडाच्या फ्लेवरचा मिश्रण बनवून घेते। मी 2 बटाटे घेतले मध्यम आकाराची, ती उकडून घ्यायची पहिली, ती सोलून ह्याचे बारीक तुकडे करायचे आणि हे मिक्सरला लावून घ्यायचे। मी बटाटे मिक्सरला लावलेली एका भांड्यात काढून घेते। त्याच्यात मी 2 कप तांदळाचा पीठ टाकते आणि हा परत एकदा मिक्स करून घेते। आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा ऑरिगॅनो आणि 1 चमचा काळी मिरी पावडर आणि वरून हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर, तुमच्याकडे कोथिंबीरची सुकवलेली पावडर असतात ती पण चालेल। आता ह्या मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। हे बघा 5 फ्लेवरचा मिश्रण आपला हे तयार झाला करून। आता आपण पापड बनवून घेऊया। आता हे बघा मी एका चुलीवर टोप ठेवलंय, त्याच्यात मी पाणी ओतलंय। हे पापड मी वाफेवर बनवून घेणार आहे। हे बघा पाणी चांगलं उकळला। आता हे मी एक ताटली घेतलंय, आता ताटाक चांगला तेल लावून घ्यायचा। तुमका जर छोट्या आकाराचे पापड हवे असतील तर तुम्ही छोटे एक एक करून टाकलात तरी चालता। मी बारीक तुकडे करून पापड हे करतले। हे बघा ताटावर असं तुम्ही मिश्रण घ्यावा। हे बघा जर तुमका छोटी साईज हवी असत पापडाची तर तुम्ही एक चमचो पापडाचा मिश्रण घ्या। हे बघा हे ताटावर टाकून हे ताट असा गोल फिरवायचा, जसा मी व्हिडिओमध्ये दाखवले तसा। बघा पापड मी सगळं पसरवून घेतलंय। आता ही ताटली अशी टोपावरती उलटी मारून घ्यायची आणि आता हे पापड 5 ते 10 मिनिटं वाफवून घेऊया। 5 ते 10 मिनिटं झाली आहेत हे बघा। आता हे मी एका परातीत ना पाणी घेतलंय साधावाला। आता ही ताटली अशी टोपावरची काढायची 10 मिनिटं झाल्यावर आणि जसं आम्ही व्हिडिओमध्ये दाखवले तशी ताटली पाण्यात ठेवायची बघा। तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या ताटलीवर पापड टाकून टोपावर ठेवू शकता। आता हे बघा हे ताट थंड झाला। हे बघा आता हे पापड मी चौकोनी आकारात कापून घेते, तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापू शकता। जर तुमका असे अख्खे पापड हवे असतील तर ते तसे पण ठेवू शकता। मी पापडाचे तुकडे करून घेतले चौकोनी आकारात। आता हे मी चमच्याने असे काढते, तुम्ही असे दोऱ्याने पण काढू शकता। हे बघा चमच्याने असे सहज निघतात, पण हे थंड होय, जर थंड झाले नाही तर त्याचे तुकडे होतले। हे बघा असे मी हे पापड एका सगळ्या कागदावर काढून घेते। हे बघा किती मस्त दिसतात बघा। आता अशा प्रकारे मी 5 फ्लेवरचे पापड काढून घेते आणि असे वेगवेगळ्या फ्लेवरचे पापड असल्यामुळे खाऊक एकदम मस्तच लागतात आणि लहान मुलं हे पापड आवडीन खातात। तर तुम्ही असे पापड एकदा तरी घरी बनवून बघा। जर तुम्ही हे पापड उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात बनवत असाल तर हे पापड तुम्ही पंख्याखाली पण सुकू शकता। तर त्यामुळे असे पापड तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा आणि केल्यावर कमेंट करून सांगू विसरू नका कसे झाले ते। आता हे पापड 4 ते 5 दिवस कडकडीत उन्हात सुकून घ्यायचे। पहिल्या दिवशी पापड बघा जरासे सुकलेत। आता हे मी असे पलटी करून घेते पापड आणि हे मी 4 ते 5 दिवस चांगले सुकून घेते। तर हे बघा मी 5 फ्लेवरचे पापड चांगले कडकडीत उन्हात सुकून घेतले। हे बघा हे पहिले बटाट्याचे फ्लेवरचे पापड, हे बीटाचे, हे लसणाचे, हे टोमॅटो आणि हे पुदिन्याचे। आता हे पापड आपण तळून घेऊया। हे पापड तळल्यावर डबल फुलतात। हे बघा
तर असे पापड तुम्ही कधी बघितलेला तर कमेंट करून नक्की सांगा. तर हे तयार असत आपले 5 फ्लेवरचे पापड. तर ह्यो पापडाचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.